सुद्धा बोललेले आहेत की अजितदादा आणि सुप्रियाताई कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? निश्चितच मला माहिती नाही, मी दौऱ्यात असल्यामुळे यातले डिटेल्स मला माहिती नाही आहे, कारण मी मुंबईत नाही आहे बरेच दिवस झाले. पण असं असेल तर एक चांगले स्वागतार्हच विषय आहे ते, की जर एकत्रितपणाने येऊन सर्वजणांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायचं ठरवलं असेल तर फार चांगला निर्णय आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि निश्चितपणाने मला वाटतंय यात किती तथ्य आहे काय मला माहिती नाही, पण येणाऱ्या काळात जवळपास हे चित्र पूर्ण झालेलं असेल असं आशा आहे मला. पक्ष पातळीवर तशा दोन्हीकडून तयारी सुरू आहे या हालचाली. मला ते माहिती नाही, त्यातली डेप्थ माहिती नाही, त्यातली सत्यता मला माहिती नाही, कितोपर्यंत त्यातलं हे आहे मला माहिती नाही. पण निश्चितपणानं वातावरण कार्यकर्त्यांची चर्चा अधिक उत्साह दिसतोय की तो असाच आहे की सर्वांनी एकत्रित या महाराष्ट्र भल्यासाठी पुढे जावं. फुले शाहू आंबेडकरांचा विचार तुमचा पक्ष सांगतो किंवा धर्मनिरपेक्ष नेता म्हणून अजित पवारांना ओळखलं जातं. महायुतीत राज्य कारभार करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. विचारांचा जिथपर्यंत प्रश्न आहे, आमची बांधिलकी नाही आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आमच्या महायुतीत. प्रत्येक पक्षाला आपले विचार प्रसार करण्याचा अधिकार आहे, तसा आम्हालाही अधिकार आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो, आहोत, असणार पण आहोत. त्यामुळे आमच्या विचारावर त्यांचं ऑब्जेक्शन नाही. त्यांनी काय ॲक्टिव्हिटी करतात ह्याकडं आम्ही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पण ज्यावेळेस असं कुठंतरी एखाद्या समाजाला डिवचण्याचं किंवा एखाद्या समाजाला दुखवण्याचं काम होतं त्यावेळी मात्र आम्ही बोलत असतो सातत्याने आणि बोलत राहणार. आणि तुमचे सहकारी आहेत अमोल मिटकर यांनी सातत्याने नितेश राणेच्या अशा काय भूमिका होत्या, वारंवार त्याचा विरोध केला आणि त्यांना त्या भाषेचं उत्तर दिलेलं आहे. बिलकुल पक्ष म्हणून जर तुम्हाला अडचणीचं होत असेल नितेश राणेचं वागणं, तर पक्षाची भूमिका पुढच्या काळात काय असेल? पक्ष म्हणून काही अडचण नाही आहे आम्हाला, कारण नितेश राणे इज नॉट आवर मेंबर. आमच्या पक्षाचे काही सदस्य नाही किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही. तुमच्या सरकारचे घटक आहेत पण ते. तर सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, त्या प्रत्येक पक्षात अनेक घटक आहेत. ते सगळे समानच असतील विचारानं असं काही शक्य नाही आहे ना. नाही, शेवटी एक शेवटचा प्रश्न विचारतो की मुख्यमंत्र्यांना तुम्ही आवाहन कराल का नितेश राणेंना आवरा म्हणून? नक्कीच ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेला निश्चितपणाने मी मुख्यमंत्र्यांना सांगू की या महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणारे काही वक्तव्य करणारे काही व्यक्ती आहेत, त्यांना थोडंसं कस लावा, साप लावा, ही विनंती 100% आम्ही मुख्यमंत्र्यांना करू. स्पेसिफिक नितेश राणेंच्या बाबतीत नितेश राणे हा एकच का विषय आहे? तुम्ही माझ्या लेखी नितेश राणे इज नॉट अ कॉग्निजेबल. सरकारमध्ये मंत्र्यांमध्ये आपणच अशा माणसांची चर्चा करून त्यांना मोठं करतोय असं मला वाटतं. त्यामुळे नितेश राणे हा विषय नाही, प्रवृत्ती हा विषय आहे. प्रवृत्ती हा विषय आहे, नितेश राणे हा वैयक्तिक विषय नाही.